प्राध्यापक डॉक्टर समीर बुटाळा यांनी दिलेल्या हवामान विश्लेषणातून समोर आलेली ही महत्त्वाची माहिती आहे. वैज्ञानिक पुरावे आणि अधिकृत नोंदींच्या आधारे आपण सद्यस्थितीचा आढावा घेणार आहोत. मे 2026 मध्ये उष्णतेचा पारा वेगाने वर जातोय. 22 मे रोजी दिल्लीने गेल्या 14 वर्षांतील सर्वात उष्ण रात्रीची नोंद केली, जिथे तापमानाने सर्व विक्रम मोडीत काढले. सोशल मीडियावर काही ठिकाणी तापमान 50 ते 55 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचे दावे केले जात आहेत. या इशाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने PIBने स्पष्ट केले आहे की मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण तीव्र राहणार. खुद्द हवामान विभागानेही IMDने या भागांसाठी अधिकृत रेड अलर्ट जारी केला आहे. या असह्य उन्हामुळे सर्वांच्या मनात एकच शंका घर करून आहे. वाढत्या तापमानाचा आपल्या मान्सूनवर नेमका काय परिणाम होणार? पाऊस वेळेवर येईल की आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागेल? थर्मामीटरचा वर जाणारा हा पारा नेमके काय सुचवते? यामागील भूगोलाचा आपण वेध घेऊया. वायव्य भारताकडून येणारे कोरडे, तप्त वारे मध्य भारतावर उष्णतेची चादर पसरवत आहेत, ज्यामुळे तापमान 3 ते 6 अंशांनी वाढले आहे. पाऊसविरहित आकाश आणि तीव्र सौरशक्तीमुळे स्थिती गंभीर आहे. तसेच सिमेंटच्या जंगलांमुळे निर्माण झालेला अर्बन हीट आयलंड इफेक्ट शहरांमधील उष्णता कायम ठेवतोय. या स्थानिक कारणांशिवाय जागतिक हवामान बदलाचा मोठा हातभार यात आहे. जागतिक हवामान संघटनेने WMO मध्य 2026 पासून एल निनो परिस्थिती विकसित होण्याचे संकेत दिले आहेत. या नकाशात प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे वाढलेले तापमान स्पष्टपणे दिसत आहे. हा एल निनोचा उदय भारताच्या उन्हाळ्याची तीव्रता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. जागतिक पातळीवरील एल निनो आणि स्थानिक स्तरावरील तप्त वारे यांच्या एकत्रित प्रभावामुळे आपण या ऐतिहासिक उष्णतेचा सामना करत आहोत. मान्सून तोंडावर असताना तापमान का वाढते असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. निसर्गाच्या रचनेत ही प्रखर उष्णता मान्सूनची शत्रू नसून तिची सर्वात मोठी सहाय्यक आहे. जमीन तापल्यावर हवा वर जाते आणि कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हे क्षेत्र चुंबकासारखे काम करते. त्याहून समुद्रावरील जास्त दाबाची बाष्पयुक्त हवा या रिकाम्या जागेकडे वेगाने खेचली जाते. हाच मॅग्नेट इफेक्ट मॉन्सूनचे वारे भारताकडे ओढून आणतो. उष्णता जेवढी जास्त, हा दाब तेवढाच प्रबळ असतो. मे महिन्यातील ही तीव्र उष्णता मॉन्सूनला आमंत्रित करणारी निसर्गाची एक आवश्यक चुंबकीय प्रक्रिया आहे. कार्बन ब्रीफच्या अहवालानुसार 2026 हे जगातील दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. सरासरी तापमानातील ही लाट जागतिक चिंतेचा विषय आहे. एल निनोचा उदय दक्षिण आशियातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी करू शकतो, ज्यामुळे काही प्रदेशांत अवर्षणाची शक्यता नाकारता येत नाही. तथापि जागतिक हवामान संघटनेने नैऋत्य मॉन्सूनसाठी सामान्यापेक्षा अधिक पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. या चुंबकीय प्रक्रियेमुळे पावसाचे आगमन आश्वासक असू शकते. 1 जूनच्या सुमारास मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत. मे अखेरीस काही भागांत झालेला पाऊस तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करत आहे. एल निनोचे आव्हान समोर असले तरी निसर्गाची ही यंत्रणा मॉन्सूनला आपला मार्ग शोधण्यास मदत करत आहे. पुढील 9 दिवस तापमानाचा हा तडाखा कायम राहणार असल्याचे हवामान खात्याचे अधिकृत आकडे सांगतात. ही परिस्थिती पुढील आठवडाभर कायम राहील. हवामानातील हे बदल समजून घेतल्यास आपल्याला योग्य सावधगिरी बाळगणे सोपे जाईल. अशा काळात भरपूर पाणी पिणे, स्वतःला हायड्रेटेड ठेवणे आणि केवळ अधिकृत हवामान बुलेटिनवर विश्वास ठेवणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरेल. निसर्गाचे हे चक्र समजून घेणे हीच आपली ताकद आहे. आजची ही प्रखर उष्णता उद्याच्या समृद्ध मान्सूनची पायाभरणी करत आहे.